हाय गाइस, जय शिवराय मित्रांनो, तुमचं स्वागत आहे चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता आम्ही चाललोय काटला काढायला. तर ही भाजी कोकणात मिळते, जंगलातून शोधावी लागते. तिचा कारल्यासारखा असा वेल असतो, तुम्हाला दाखवतो. चला आता आम्ही चाललोय, हा प्रेम आहे. तर आता चाललोय, खूप शोधावे लागतात वेल. असा रस्ता आहे, पुढे जंगल आहे साईडला पूर्ण. तर मित्रांनो, आम्ही आमचं ट्री हाऊस दाखवतो तुम्हाला. चला, तर तुम्हाला माहिती असेल नसेल माहिती तुम्हाला, कारण तिथे आम्ही एक दिवस गेलेलो आणि तिथे साप आलेला. हे बघा ट्री हाऊस आमचं. चला, साप आलेला म्हणून आम्ही ते ट्री हाऊस आता सोडून दिलंय. चला बघूया, वारा खूप सुटलाय. हे बघा ट्री हाऊस. हालत खूप बेकार झाले, किती दिवस आलो नाही आम्ही इथे. तर मित्रांनो, प्रेमची फाटते कारण इथे साप होता म्हणून. मित्रांनो, माझी पण आज जायला फाटते कारण खूप मोठा साप होता इथेच होता खाली इथे. चला, तर मित्रांनो ही बघा, ह्याला काकी भाजी बोलतात. हे बघा, हे असं काढायचं असतं, त्याची पण भाजी करतात. आता आम्ही काटलं खाणार आहे. चला, पाऊस पण धरलाय, येऊ शकतो आता. कुठे जायचं काटला काढायला? वरती बावलत. आम्हाला आमच्या कोकणात, आमच्या वाडीत हे भात लावणी चालू आहे. आता दाखवतो तुम्हाला. चला, तर मित्रांनो हे बघा, भाताची मली आहे तिकडे. बघा, आता हे भातांची फोडणी करून ठेवलेली आहे दल्यांची. तर आता पाऊस पडला उद्या म्हणजे की मग याची लावणी करणार. तर मित्रांनो, हे जे लावलेलं आहे ना दल्यातून, त्याला आमच्याकडे दार म्हणतात. तुमच्याकडे याला काय बोलतात नक्की कमेंटमध्ये सांगा. हे बघा, इकडे बरेच दले आहेत ते लावलेले आहेत. हे तिकडे मुठ्ठा ठेवलेली आहेत. तर ह्याला सुद्धा सांगा तुमच्याकडे काय बोलतात. ह्याला आमच्याकडे मुठ्ठा बोलतात. ही अशी काढतात आणि मग एक एक सोडून असं लावतात रोपं. हे पूर्ण पाट्यात हे पाणी जे येतं वापरलं जातं, वरतून येतं. दाखवतो. आता आम्ही तिथेच चाललोय. ही बघा लावणी केलेली आज, ताजी ताजी. हे बघा, हे सगळे मलेची इथे लावणी केलेली आज. हे बघा, चला. आमच्याकडे काही काही ठिकाणी दले पण बोलतात असं. तर पाऊस आलाय जोरात. तर मित्रांनो, पावसाला सुरुवात झाली. छत्री वगैरे घेऊन आलो होतो म्हणून, नाहीतर आता आमची वाटच लागली असती. खूप पाऊस येतोय आणि वारा पण खूप आहे. आता आम्ही आलोय बाऊलात. हे बघा बाऊल आहे. हे बघा, हे पूर्ण असं बाऊल आहे. इकडे पण भात लावणी चालू आहे. आणि आता आम्ही पुढे जाणार आहे काटला काढायला. या पुढे बांधावर जे आहेत ते काटला आहेत. चला, तर मित्रांनो हा बघा, हा दगड कासवासारखा आहे. हा नैसर्गिक दगड आहे. काटलात स्वतःहून कोरला गेलाय, म्हणजे माणसाने कुणीच कोरलेला आहे, स्वतःहून असा कोरला गेलाय. तर मित्रांनो हा बघा काटलाचा वेल आहे. हा बघा, ह्याच्यावर काटलं असतात, कारल्यासारखं असतं छोटंसं फल. ते आता आम्ही काढणार आहोत. तुम्हाला भेटलं की दाखवतो. तर मित्रांनो, आम्ही काटलं काढायला आलो होतो आणि आमची फजिती झाली. काटल्याच्या वेलावर कायच नाही. तर आता आम्ही दुसरीकडे चाललोय. आता चाललोय आम्ही, एक गडगा आहे असा, तो चाललोय आता आम्ही. चला, तर मित्रांनो हा इथे छोटासा पर्याय आहे. आता आम्हाला तिकडे वरती जायचंय. चला जाऊया, खूप लांब आहे अजून. इकडे पाणी उपलड आहे. तर मित्रांनो हा गडगा आहे. ह्या गडग्यात आता आम्ही आलोय. ह्याच्यात जे ती काटलं असण्याची शक्यता जास्त आहे. चला बघूया आहेत काय. तर मित्रांनो हा बघा काटलाचा वेल आहे. इथे मला ही 2 काटलं भेटलेत, पडलं कुठेतरी. चला, हा एवढा मोठा वेल आहे, याच्यावर कायच नाही भेटलं आम्हाला. एवढा मोठा
तरी बघा काकी भाजी काढतोय आता आम्ही. काटलं काढून झालेत. काटल्याची आता भाजी करणार रात्री. बघा अशी काढायची. तर ही पण भाजी औषधी असते. ही कातल भागात रुजते जास्त करून. तर आमच्याकडे सर्व कातल भागच आहे. आमच्याकडे रुजते आता. तर मित्रांनो आम्ही या भाजीचा पूर्ण रानभाजीचा पूर्ण फायदा उठवून घेतो पावसाळ्याच्या सीझनला. आणि तर मित्रांनो याची खास एक बात आहे की ही फक्त पावसाळ्याच्या सीझनलाच भेटते. नंतर कधी भेटत नाही उन्हाळ्यात वगैरे. हा तर मित्रांनो याची खास खूप लागते. मित्रांनो थोडीशी काकी भाजी काढली आहे आणि हे बघा गटार लाईन फुल भरले. सतत 3 दिवस पाऊस पडतोय मित्रांनो. सतत 3 दिवस. आता ह्याच्यात जाऊन दाखवतो तुम्हाला किती पाणी. ओ पूर्ण आत गेलेला आहे पाय. एवढं पाणी. हे बघा पूर्ण असं निसर्ग आहे. हा आमचा मेन रस्ता आहे जो हायवेला अटॅच आहे. रत्नागिरी जयगड हायवे. हा रोड अटॅच आहे रत्नागिरी जयगड हायवेला. इकडे पण काकी भाजी आहे. आता इथे बसतो आणि काढतो. तर मी एवढी काढली आता अजून काढायची. मित्रांनो ही बघा एवढी काकी भाजी काढली. आणि प्रेमनी पण काढला नाही बघा. पिशवी घेऊन फिरतोय साला. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथेच थांबवतोय. भेटू एका पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. बाय.